आदाब नाजरीन, नांदेड़ न्यूज़ अपडेट्स में आपका स्वागत है। चले जानते हैं आज की न्यूज़ पर। एटीएम कमेटी की जानिब से ईद मिलाद का प्रोग्राम मुनक़द किया गया। नांदेड़ शहर के मनियार गली इलाके में आज अतर तंबोली मनियार सोशल वेलफेयर एंड एजुकेशन सोसाइटी नांदेड़ की जानिब से हर साल की तरह इस साल भी ईद मिलाद तकरीब का एहतमाम किया गया, जिसमें मेहमान खुसूसी में मुफ्ती अहमद साहब, रामराव भोंडारकर पाटिल, दिलीप सिंह ठाकुर। हमें इसमें आमंत्रण करने के बाद में ईद मिलाद के कार्यक्रम में बहुत बढ़िया भाईचारा इसमें दिखा। हमें हिंदू मुस्लिम एकता का संदेशा मिला हमको, और यही ऐसी परंपरा हम बोलते हिंदुस्तान में कायम रखिए। और ये जो परिवार है ईद मिलाद के बारे में जो सम्मेलन रखा है मनियार गली के अंदर, ये यहाँ के जो एटीएम कमेटी के जो सदस्य है, इनका जो भाईचारा है, जो हम जैसे हिंदू भाइयों को बुला के एक माहौल बना के कि भाई हम भी तुम्हारे साथ में है भाईचारे में। कल जो दिवाली होती है, गणपति होता है, दसरा होता है, होली होती है, वैसी हम तुम्हारे साथ में रहते हैं। वैसी जो ईद हुई हमारे परिवार में, आप जो शामिल हुए हमारे साथ में, ये हमें बड़ी खुशी की बात है। तो हमें आमंत्रण किए उन्होंने, और हमको भी अच्छा लगा। एकदम भाईचारा जो है संदेशा हिंदुस्तान के अंदर ऐसी कायम रहे, ये हमारी शुभकामना है। एकदम जय हिंद, जय महाराष्ट्र। इतवारा पुलिस पीआई संजय शिंदे, एटीएस पीआई रामकांत पंछाड़े, एपीआई चौहान साहब के अलावा सियासी समाजी मजहबी शख्सियत ने शिरकत दर्ज की और एटीएम के जिम्मेदारान के इस प्रोग्राम की तारीफ़ें की। आखिर में तमाम मेहमानों के लिए शुरखुम्मे का नज़्म किया गया। आणि कृपावंत आहे। आज दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी एटीएम कमेटी नांदेडतर्फे आयोजित ईद मिलाप म्हणजे ईद भेटीचा हा कार्यक्रम, आणि त्यानंतर आमच्या सर्व समाज बांधवांना आम्ही या ठिकाणी शिरखुर्म्याचा एक आस्वाद घेण्याची एक नामी संधी उपलब्ध केलेली आहे। आमचा यामागचा उद्देश असा आहे की सामाजिक सलोखा निर्माण व्हायला पाहिजे, जाती आणि जो तेढ निर्माण झाले ते संपलं पाहिजे, राष्ट्रीय ऐक्य बंधुभाव कसा विकसित होईल या दृष्टीने इस्लाममध्ये जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं अनुसरण करून, त्याचं अनुपालन करून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, दलित, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर तत्सम जाती आणि धर्मांच्या सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी पाचारण या ठिकाणी केलेलं आहे। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये बरेच नामवंत कर्तबगार व्यक्तीसुद्धा, राजकीय पुढारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या वेळेतला वेळ दिलेला आहे। आता एटीएम कमिटी नेमकं हे कार्यक्रम का ठेवते, तर याच्यामागचे कारण असे आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज देश पातळीवर आपल्याला जाती सलोखा आणि बंधुभाव, राष्ट्रीय ऐक्य कसं निर्माण होईल या उदात्त हेतूने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। एटीएम कमिटी अनेक प्रकारचे कार्यक्रम घेत असते, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की रक्तदान। हे रक्तदान आम्ही दरवर्षी ईद मिलादला घेत असतो। त्यानंतर आहे पूरग्रस्तांना आम्ही मदत केलेली आहे, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, त्यांना आम्ही त्यावेळेस जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या आम्ही प्रोव्हाइड केल्या आहेत। कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही त्यांना अन्नधान्याच्या किट वाटप केलेले आहेत। मग त्यानंतर आरोग्याचे शिबिर लावलेले आहेत, नेत्र तपासणी, त्याची शस्त्रक्रिया, हे तत्सम कार्यक्रम आम्ही घेतलं। याच्याशिवाय जे गरीब आहेत आणि जे गरजू आहेत ते मग कोणत्याही जाती धर्माचे मुली असो त्यांचं आम्ही लग्न लावून देतो, ते एक विवाह मेळावा घेतो। आणि यानंतर जे समुपदेशन जे केंद्र आहे की आपल्यामध्ये जे काही कोणत्याही प्रकारचं मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांच्यामध्ये काही तेढ निर्माण झाली तर त्या दोन्ही पार्टीला समोरासमोर बसून त्यांना समुपदेशन करतो, आणि याच्यामध्ये एक ऐक्य कसं निर्माण होईल या दृष्टीने आम्ही नेहमी पावलं उचलत असतो। आता मागील 10 वर्षापासून एटीएम कमिटी काम करत आहे, आणि हे सगळं तुमच्या सहकार्यामुळं आणि तुम्ही आम्हाला जे वेळ देता आणि जे मार्गदर्शन करता या सगळ्यांच्या बळावरच आम्ही हे सगळं काम करत राहीन आणि पुढेसुद्धा हे काम चालू राहील अशी मी आशा बाळगतो। धन्यवाद। ईदच्या पहिल्या प्रथम शुभेच्छा देतो मुस्लिम बांधवांना। आनंद पाटील बोंडारकर यांचे बंधू आणि पूर्ण नांदेड दक्षिण मतदारसंघात तर्फे मुस्लिम बांधवाला आम्ही पुनश्च एकदा शुभेच्छा देतो।